Hi friends, how are you? I hope you are happy. So let us start our lesson. तर आजचा आपला लेसन आहे सिम्पल पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्सचा अगोदर व्हिडिओ झालेला आहे, पण त्याचे आपण आज काय पाहणार आहोत? निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण आज पाहू इंट्रागेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह असे सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहोत. परत WH क्वेश्चन असे सेंटेन्सेस आपण आज पाहणार आहोत. हे पहा, हे काय आहे? सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय? साधा भूतकाळ. तर साध्या भूतकाळाचे काय पाहणार आहोत आपण आज? निगेटिव्ह सेंटेन्सेस. परत इंट्रागेटिव्ह, इंट्रागेटिव्ह, निगेटिव्ह आणि WH टाईप असे क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. चला तर याचं सूत्र इथं दिलेलं आहे. सिम्पल पास्टचं काय येतं? सब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट आणि त्याचं निगेटिव्ह हे पहा, सब्जेक्ट डिड नॉट V1 प्लस ऑब्जेक्ट. हे पहा, याचं इंट्रागेटिव्ह काय होतं? सूत्र डीड सुरुवातीला येतं, परत सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह कसं होतं? डीड सब्जेक्ट नॉट V1 ऑब्जेक्ट. आणि WH टाईप कसं होतं? वाय डीड V1 प्लस ऑब्जेक्ट, वाय डीड नॉट V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस बनतात. हे सूत्र आहे त्याचे. तर इथे आपण सेंटेन्स घेतले. पहा, मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले म्हणजे काय? ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. म्हणजे काय? त्याने मला तिच्या लग्नाबद्दल विचारले, किंवा कुणीही कुणाच्या लग्नाबद्दल विचारते, झालं का लग्न, आहे का, होणार आहे का वगैरे असं. तर विचारले म्हणजे काय? हे भूतकाळात क्रिया घडून गेली. विचारले त्याने मला तिच्याबद्दल, तिच्या लग्नाबद्दल. पण केव्हा विचारले टाइम फिक्स नाहीये. म्हणजे हे काय? साधा भूतकाळ आहे. हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. साध्या भूतकाळाचं सेंटेन्सेस कसं असतं कसं नाही ते तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्या. तर चला पहा, ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले. आता याचं निगेटिव्ह कसं होईल? ही डीड नॉट आस्क मी अबाउट हर. इथं मी मॅरेज लिहिलं नाही, जागा नाही म्हणून. ते काय होईल? ते फक्त डीड येते. डीड नॉट येते. कुठे येते? ही नंतर, कर्त्यानंतर. हे पहा, हा काय आहे? कर्त्यानंतर डीड नॉट येते. डीड नॉट का? आता हे आस्क्ड, हे काय आहे? आस्क्ड दुसरं रूप आहे. मग दुसऱ्या रूपाचं परत इथं आपण पहिलं रूप करतो. तर त्याच्यासाठी इथे घेतो डीड नॉट, आणि याचं झालं पहिलं रूप. दुसऱ्या रूपाचं हे सिंपल पास्ट मध्ये काय असतं? दुसरं रूप असतं. कधीही क्रियापदाचं दुसरं रूप असतं, मग त्याचं इथे पहिलं होऊन जातं. तर काय इथे डीड नॉट आलेलं आहे म्हणून. तर हे काय आहे? ही डीड नॉट आस्क मी अबाउट हर मॅरेज. म्हणजे काय? मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारलं नाही, असा याचा अर्थ होतो. मी याचं इथं मराठीत लिहिलेलं नाही, मी तोंडी सांगते तुम्हाला की मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारलं नाही, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. तर आता इंट्रागेटिव्ह पहा. इंट्रागेटिव्ह कसं होतं? हे डीड काय होतं? इकडे येतं आणि हे ही इकडे जातो. म्हणजे काय? डीड ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. इथे नॉट येत नाही, या सेंटेन्स मध्ये नॉट येत नाही. का? तर हे फक्त इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्न विचारलाय त्याने तिथे. काय? की त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारलं का? अशा प्रकारे विचारलं का असं प्रश्न विचारायचंय. त्याला प्रश्न विचारायचे. मग प्रश्न विचारण्यासाठी काय म्हणतात? डीड ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारलं का, असा याचा अर्थ होतो इथे. परत काय? इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह. आता ह्याच इंट्रागेटिव्हचं काय करायचं? इथं निगेटिव्ह करायचंय. तर डीड ही नॉट, हा नॉट कर्त्यानंतर येतो. अगोदर सहाय्यकारी क्रियापद येते, परत करता, आणि नॉट कर्त्यानंतर येते. आपण असंही घेऊ शकतो, इथे डिडंट करू शकतो, आणि हे परत क्रियापद अशा प्रकारे. आणि हे डीड आल्यामुळे इथे क्रियापदाचं पहिलं रूप होऊन जातं. तर अशा प्रकारे आपण इथे डिडंट पण म्हणू शकतो, किंवा डिंट ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारलं नाही का, अशा प्रकारे हा याचा मराठीत अर्थ होतो. इथे लिहिलं आहे मी, मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले नाही का, अशा प्रकारे. परत WH काय होते? वाय डिड ही आस्क मी अबाउट हर मॅरेज. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल का विचारले, असा याचा अर्थ होतो. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल का विचारले. आणि त्याचं निगेटिव्ह काय होते? वाय डिड ही नॉट आस्क मी अबाउट हर मॅरेज. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल का विचारले नाही. मला त्याने तिच्या लग्नाबद्दल का विचारले नाही. का विचारले नाही, अशा प्रकारे याचे इथे उत्तर होतं.
म्हणजे याचं मराठीत सेंटेन्स होऊन जातं, हे इंग्लिशचं. तर पहा इथे काय आहे, मला त्याने तिच्या लग्नाबद्दल का विचारले नाही. इथे पहा WH मध्ये का आधी येतो आणि फक्त इंट्रागेटिव्ह मध्ये का कुठे जातो, का नंतर जातो. हे पहा, मला त्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले नाही का, तर हे आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये का शेवटी जातो आणि WH मध्ये का इथे मध्ये येतो. आणि सुरुवातीला इथे वाय येतो आणि इथे वाय येत नाही. इथे जर वाय घेतलं तर हे WH हेच सेंटेन्स होऊन गेलं. इतकं सोपं आहे फक्त हे. तर चला अशा प्रकारे आणखीन आपण काही सेंटेन्सेस घेऊ आणि चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आता हे पहा, परत दुसरं सेंटेन्स पहा, मी हे अनुभवातून शिकलो. म्हणजे काय, आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. म्हणजे काय, मी हे अनुभवातून शिकलो. आय लर्न काय आहे, लर्नचं दुसरं रूप आहे. लर्नचं हे दुसरं रूप आहे लर्न. आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्सद्वारे आहे, मी अनुभवातून शिकलो. एक्सपिरियन्स म्हणजे काय, अनुभव. अनुभवातून, थ्रू म्हणजे अनुभवाद्वारे किंवा अनुभवातून शिकलो. तर पहा याचं निगेटिव्ह कसं होईल, आय नंतर काय येईल, डीड लागतो. आय नंतर काय लागतो, डीड. इथे पहा डीड लागला. आय डिड नॉट निगेटिव्ह करते वेळेस काय लागतो, नॉट लागतो. हे पहा, आय डिड नॉट लर्न. आता इथे लर्न का आला, तर डिड नॉट लागल्यामुळे याचं हे दुसरं रूप निघून गेलं, त्याचं पहिलं रूप बनतं. आय डिड नॉट लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. म्हणजे काय, मी हे अनुभवातून शिकलो नाही. याचा अर्थ असा होतो, मी हे अनुभवातून शिकलो नाही. जागेच्या कमीमुळे मी काही सेंटेन्सेस मराठीतून लिहिले नाही, मी सांगते तोंडी, मी हे अनुभवातून शिकलो नाही. याचा अर्थ असा होतो. आता इथे पहा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनते, डीड इथे येतो, सुरुवातीला येतो, डीड इकडे येतो आणि करता इकडे जातो. हे पहा, असे फक्त इतकाच फरक आहे. काय आहे, इंट्रागेटिव्ह करते वेळेस डीड इकडे येतो, आय इकडे जातो आणि नॉट निघून जातो. आपल्याला इंट्रागेटिव्ह करायचं फक्त इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. हे पहा, डीड आय लर्न, बाकी सगळं जशाला तसं. डीड आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. म्हणजे काय, मी हे अनुभवातून शिकलो का, मी हे अनुभवातून शिकलो का, अशा प्रकारे. पहा, मी ते लिहिलेलं, मी हे अनुभवातून शिकलो का, अशा प्रकारे याचं मराठी अर्थ होतो. परत आता इंट्रागेटिव्हचं या निगेटिव्ह करू. इंट्रागेटिव्हचं निगेटिव्ह करते वेळेस काय, हे जशाला तसं. डीड आय, फक्त इथे नॉट लागतो. डीड आय नॉट लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. मी हे अनुभवाद्वारे शिकलो नाही का. हे पाहिजे लिहिलेलं आहे, मी हे अनुभवातून शिकलो नाही का, अनुभवाद्वारे किंवा अनुभवातून. मी हे अनुभवातून शिकलो नाही का, अशा प्रकारे याचा मराठी अर्थ होतो. परत पहा WH टाईप. आता WH टाईप करते वेळेस काय करायचंय, फक्त हे जे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे, डीड आय लर्न, हे याच्या अगोदर WH लावायचा. WH वाय डिड आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. मी हे अनुभवातून का शिकलो. हे पहा, मी हे अनुभवातून का शिकलो. आता इथे पहा, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स जे आहे इथे, डीड आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. मी हे अनुभवातून शिकलो का, शेवटी का येते. याचे मराठीमध्ये इंट्रागेटिव्हचं शेवटी का येते, मराठी सेंटेन्स मध्ये शेवटी येते. का कुठे येते, सर्वात शेवटी येते. तर WH मध्ये का कुठे येते, मध्ये येते. पहा, मी हे अनुभवातून का शिकलो, अशा प्रकारे. इतकाच फरक आहे, फक्त इथे लागतो WH, इथे WHY लागतो आणि हे पहा इथे लागलेलं आहे. बाकी जशाला तसे सेंटेन्स. वाय डिड आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स, म्हणजे हे फक्त इथे WH लागला. आणि मराठीचं काय झालं, हे पहा, मी हे अनुभवातून शिकलो का, इथे मी हे अनुभवातून का शिकलो, अशा प्रकारे WH झाला. हे पहा, परत WHचं निगेटिव्ह पहा. WHचं निगेटिव्ह काय आहे, वाय डिड आय नॉट लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. मी हे अनुभवातून का शिकलो नाही. वाय डिड नॉट, फक्त आता इथे वाय डिड आय होतं, इथं वाय डिड आय नॉट झालं. इथे आपण डिडंट पण घेऊ शकतो, इथला नॉट आपण कट करून इथे डिडंट पण घेऊ शकतो. हे पहा, डिडंट पण म्हणतात याला. डिडंट आय लर्न दिस थ्रू एक्सपिरियन्स. अशा प्रकारे मी हे अनुभवातून का शिकलो नाही. इथे पहा, मी हे अनुभवातून शिकलो नाही का, मी हे अनुभवातून का शिकलो नाही. इथे का शेवटी गेला, इथे का इथे शिकलोच्या इथे आधी का आला. WH मध्ये निगेटिव्ह करते वेळेस इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह मध्ये का शेवटी गेला आणि WH निगेटिव्ह मध्ये का इथे मध्ये आला. इतकाच फरक आहे यामध्ये. आणि इथे फक्त WH लागतो. इथे या प्रश्नामध्ये इथे WHY जर दिला तर हे सेंटेन्स इथे असे बरोबर बनले आहे. इतकाच फरक आहे याच्यामध्ये. हे पहा, तुम्हाला समजत आहेत सेंटेन्स. आता इथे पहा, हे तिसरं सेंटेन्स आहे, त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तर त्याचं उत्तर काय आहे, इथे पहा, हिज आईज फिल्ड विथ टीयर्स. म्हणजे काय, त्याचे डोळे, हिज आईज म्हणजे त्याचे डोळे, हे पूर्ण सब्जेक्ट आहे. हिज आईज हे काय आहे, हे एक पूर्ण सब्जेक्ट आहे. त्याचे डोळे भरले, फील्ड म्हणजे काय, भरले, विथ टीयर्स म्हणजे काय, अश्रूंनी भरले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तर त्याचे निगेटिव्ह पहा,
हिज आईज डिड नॉट फिल विथ टीयर्स. म्हणजे काय, हिज आईज नंतर काय येईल इथे, फक्त डिड नॉट लागेल. हे पाहिजे इथे आईज नंतर डिड नॉट लागलेलं आहे. हे पूर्ण काय सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर काय आलं, सहाय्यकारी क्रियापद डिड नॉट आलं. म्हणजे काय, हिज आईज डिड नॉट. आता इथे पहा फील्ड हे काय तिसरं रूप आहे, तर त्याचं काय इथे फर्स्ट झालं, V1 झालं. हे पहा याचं सूत्रच हे आहे, सब्जेक्ट प्लस V2, म्हणजे हे काय V2 होतं. आता इथे याचं निगेटिव्ह करते वेळेस काय झालं, V1 झालं. क्रियापदाचं V1 होतं. हे पहा, हिज आईज डिड नॉट फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूने भरले नाहीत. परत हे पहा इंट्रॉगेटिव्ह करू. आता इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं, इंट्रॉगेटिव्ह कसं करायचं, फक्त हे डीड इकडे घ्यायचा. हे पहा डीड इकडे घ्यायचा आणि हिज आईज इकडे घ्यायचं. झालं इंट्रॉगेटिव्ह. डीड हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी भरले का, त्याचे डोळे अश्रूंनी भरले का. हे पाहिजे लिहिलेले मी, त्याचे डोळे अश्रूंनी भरले का. म्हणजे काय, हे झालं इंट्रॉगेटिव्ह. आपण प्रश्न विचारतोय, त्याचे डोळे अश्रूंनी भरले का. हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी भरले का. अशा प्रकारे डीड हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी भरले का. आता याचं इंट्रॉगेटिव्हचं आपण निगेटिव्ह करणार आहोत. हे पाहिजे इंट्रॉगेटिव्हचं निगेटिव्ह. आता इंट्रॉगेटिव्हचं निगेटिव्ह काय, फक्त याचं डीड आहे आणि इथे क्रियापदानंतर नॉट लागतो. हे पहा डीड हिज आईज नॉट. आपण याला इथे पण डिडंट करू शकतो. डिडंट हिज आईज फिल विथ टीयर्स. इथे नॉट न घेता इथे डायरेक्ट डिडंट करू शकतो आपण याला. आणि डिडंट हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी भरले नाहीत का. अशा प्रकारे आपण क्वेश्चन करू शकतो. परत काय याचं WH करू आपण. आता WH इंट्रॉगेटिव्हचं WH करा. आता इथे WH लागतो, फक्त Y लागतो इथे. हे पहा Why did his eyes fill with tears. हे पहा Why did his eyes fill with tears. इंट्रॉगेटिव्ह इतकं सोपं आहे. फक्त हे WH इतकं सोपं आहे. फक्त या इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सच्या अगोदर WHY लावायचं. म्हणजे काय, Why did his eyes fill with tears. त्याचे डोळ्याने अश्रूंनी का भरले. क्वेश्चन मार्क लागतो. त्याचे डोळे अश्रूंनी का भरले. अशा प्रकारे इथे काय आहे, भरले का शेवटी गेला आणि इथे का मध्ये आला. आणि इथे फक्त सुरुवातीला WH लागलं, WHY लागलं. आणि इथे काय इथे असतो, इथे शेवटी जातो. आणि इथे WH सुरुवातीला नसतो. इतकाच फरक आहे इंट्रॉगेटिव्हचा आणि WHचा. अशा प्रकारे. परत आता WHचं निगेटिव्ह काय होईल, वाय डिंट. इथे पहा डायरेक्ट इथे घेतलेलं आहे. वाय डिंट हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी का भरले नाहीत. किंवा आपण इथं असं पण घेऊ शकतो, वाय डिड हिज आईज नॉट. पूर्ण कर्तेच्या नंतर नॉट लागतो, पण आपण इथं डिडंट इथंच घेतलाय. वाय डिडंट हिज आईज फिल विथ टीयर्स. म्हणजे काय, त्याचे डोळे अश्रूंनी का भरले नाहीत. अशा प्रकारे. व्हेन. आता आपण व्हेन घेऊन पण WH टाईप मध्ये व्हेन घेऊन पण सेंटेन्स बनवू शकतो. व्हेन डिड हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी केव्हा भरले. व्हेन डिड हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी केव्हा भरले. व्हेन म्हणजे काय, केव्हा. WHYच्या जागी आपण आता इथे व्हेन घेतलं. त्याचे डोळे अश्रूंनी केव्हा भरले. आता याचं निगेटिव्ह कसं होईल, व्हेन डिड हिज आईज नॉट फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी केव्हा भरले नाहीत. किंवा इथे पण आपण करू शकतो, व्हेन डिडंट हिज आईज फिल विथ टीयर्स. त्याचे डोळे अश्रूंनी केव्हा भरले नाहीत. अशा प्रकारे हे निगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह WH टाईप अशा प्रकारे हे सेंटेन्सेस बनतात. आता पहा, हे पहा फोर्थ सेंटेन्स. मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं. याचं इंग्लिश कसं होईल, आय बॉट. विकत घेण्याला काय म्हणतात, बाय. बायचं हे दुसरं रूप आहे बॉट. आय बॉट दिस बुक. हे पुस्तक म्हणजे काय, दिस बुक इन मुंबईत. कधीही कोणत्याही नावाच्या सुरुवातीचं लेटर काय घ्यायचं, कॅपिटल घ्यायचं. इन मुंबई येस्टरडे म्हणजे काय, काल मी मुंबईमध्ये हे बुक विकत घेतलं. परत याचं निगेटिव्ह काय होईल, निगेटिव्ह सब्जेक्ट नंतर डिड नॉट येतो. निगेटिव्ह करते वेळेस काय, सब्जेक्ट नंतर डिड नॉट येतो. आय डिड नॉट बाय. बॉटचं काय झालं इथं, बाय झालं. बायचं दुसरं रूप बॉट. बाय बॉट. अशा प्रकारे. तर बायचं दुसरं रूप बॉट, मग इथे बाय झालं. आय डिड नॉट बाय धिस बुक इन मुंबई येस्टरडे. अशा प्रकारे. इंट्रॉगेटिव्ह काय होईल आता, हे डीड इकडे आला आणि आय इकडे गेला. डीड आय बाय धिस बुक इन मुंबई येस्टरडे. मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं का. डीड आय बाय धिस बुक इन मुंबई येस्टरडे. मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं का. अशा प्रकारे याचा क्वेश्चन होतो, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो. परत काय, इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थी पण नकारार्थी. निगेटिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय होईल, डीड आय नॉट
तर त्यानंतर सब्जेक्ट नंतर कधीही नॉट येतो. डिड आय नॉट, किंवा तुम्ही असंही करू शकता, डिडंट आय बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, किंवा याला आपण डिंट पण म्हणू शकतो. डिंट आय बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं नाही का, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. एखाद्याने विचारलं तू कधी घेतलं, मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं नाही का, तर त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही कसे म्हणू शकता, डिड आय नॉट बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, किंवा डिंट आय बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, मी हे पुस्तक काल मुंबईत विकत घेतलं नाही का, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आता हे पहा, WH त्याचं कसं होईल, वाय डिड आय बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, मी हे पुस्तक काल मुंबईत का विकत घेतलं, का घेतलं आपण विचारू शकतो. परत त्याने नोकरीसाठी, आता आपण दुसरं सेंटेन्स घेऊ, याचं निगेटिव्ह काय होईल, इथे डिडंट लागेल. वाय डिडंट आय बाय दिस बुक इन मुंबई, हे पुस्तक मी काल मुंबईत का विकत घेतलं नाही, याचं तुम्ही व्हेन पण करू शकता. व्हेन डिड आय बाय दिस बुक इन मुंबई येस्टरडे, मी हे पुस्तक काल मुंबईत केव्हा घेतले पण म्हणू शकता. परत काय, हुम नाही येणार, हुम म्हणल्यानंतर इथे मी आहे, मी आणि कोण असं नाही होऊ शकत, म्हणून वाय आणि व्हेन इथे बसतो. त्याने नोकरीसाठी 10 वर्षापूर्वी नागपूर सोडले. नोकरीसाठी काय केले त्याने, 10 वर्षापूर्वी नागपूर सोडले. हे पहा, ही लेफ्ट नागपूर 10 years ago फॉर अ जॉब, त्यांनी नोकरीसाठी काय 10 वर्षापूर्वी नागपूर सोडले. लेफ्ट म्हणजे काय, सोडले, हे दुसरं रूप आहे. लिव्हचं काय, लिव्ह म्हणजे सोडणे, लिव्हचं दुसरं रूप आहे लेफ्ट. इथे पहा निगेटिव्ह, ही डिड नॉट लिव्ह नागपूर 10 years ago फॉर अ जॉब, त्याने नोकरीसाठी 10 वर्षापूर्वी नागपूर सोडले नाही, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. परत इंट्रोगेटिव्ह कसं होईल, डिड ही लिव्ह नागपूर 10 years ago फॉर अ जॉब, त्याने 10 वर्षापूर्वी नोकरीसाठी नागपूर सोडले का, याचं निगेटिव्ह पहा कसं करता येईल. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, डिड ही नॉट लिव्ह नागपूर 10 years ago फॉर अ जॉब, त्याने नोकरीसाठी 10 वर्षापूर्वी नागपूर सोडले नाही का. परत याचं WH कसं होईल, हे पहा, WH वाय डिड ही नॉट लिव्ह नागपूर 10 years ago, त्याने नागपूर 10 वर्षापूर्वी का सोडले नाही, किंवा इथलं नॉट कट करू असं पण होतं. वाय डिड ही लिव्ह नागपूर 10 years ago, त्याने नागपूर 10 वर्षापूर्वी का सोडले. वाय डिड ही लिव्ह नागपूर 10 years ago फॉर अ जॉब, त्याने नोकरीसाठी 10 वर्षापूर्वी नागपूर का सोडले. अशा प्रकारे असे अनेक क्वेश्चन तयार होतात. चला तर मी तुम्हाला आणखी एक क्वेश्चन देते, तो शर्यतीत पहिला आला. हे पहा, मी तुम्हाला इथे क्वेश्चन देते, तुम्ही त्याचं कमेंटमध्ये निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह, निगेटिव्ह, WH असे 4 तुम्ही त्याचे मला सेंटेन्सेस बनवून तुम्ही कमेंटमध्ये पाठवा. हे पहा, मी एक तुम्हाला सेंटेन्स देते 6 नंबरचं. काय आहे, तो शर्यतीत पहिला आला. तो शर्यतीत पहिला आला, अशा प्रकारे. तर काय होईल याचं, ही केम फर्स्ट इन द रेस. ही केम फर्स्ट इन द रेस म्हणजे तो शर्यतीत पहिला आला. तर याचं निगेटिव्ह करा, इंट्रागेटिव्ह करा, निगेटिव्ह करा. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस याचे बनवून मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.